पुढील बातमी. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून भारतीय हवामान विभागाने IMD मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्गसह कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा कायम ठेवला आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. घाटमाथ्यावरील काही भागांत दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः घाटरस्ते, नदी, नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि परिसरात सततच्या पावसामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही भागांत पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके सतर्क ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर ठाणे जिल्ह्यातही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील 24 तास नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून किनारपट्टी भागातील मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगितले आहे.